तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर आजची जी काही माहिती असणार आहे ती आपल्या अनुसूचित जातीतील जे काही व्यक्ती असणार आहेत त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे आणि फायदेशीर इथे गोष्ट असणार आहे. कारण की मित्रांनो, अनुसूचित जातीतील जे काही गट असेल अशा गटांना मोफतमध्ये ट्रॅक्टर आणि त्याची जे काही उपकरणे असतील ते तुम्हाला इथे भेटणार आहे. 100% अनुदानावर तुम्हाला ट्रॅक्टर तसेच त्याचे जे काही उपकरणे असतील ते तुम्हाला या योजनेअंतर्गत भेटणार आहे. तर ती योजना काय आहे? त्या योजनेसाठी अर्ज कुठे करावा लागेल? प्रोसेस काय आहे? आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहे? याबद्दलची डिटेल्ड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आज आपण ज्या योजनेबद्दलची माहिती पाहणार आहोत ती अनुसूचित जातींच्या स्वयंसहायता गटाला लघु ट्रॅक्टर आणि त्यांचे उपविभाग उपलब्ध करून देण्याबाबतची महत्त्वाची योजना असणार आहे. तर या योजनेचा मुख्य तपशील काय आहे? तर महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जातीच्या स्वयंसहायता गटाला मिनी ट्रॅक्टर आणि त्यांचे उपविभाग प्रदान करणे ही योजना सुरू केली आहे. म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर तसेच त्याचे जे काही आवश्यक उपकरणे असतील ते तुम्हाला इथे 100% अनुदानावर इथे दिले जाणार आहेत. अनुसूचित जाती आणि नोबत स्वयं गटाच्या आवश्यक कृषी उपकरणासह सक्षम करून त्याद्वारे या समुदायांमध्ये आर्थिक विकास आणि स्वयंपूर्णतेला चालना देऊन त्याची आर्थिक स्थिती लक्षणीयरित्या सुधारण्यासाठी ही महत्त्वपूर्ण योजना तयार करण्यात आलेली आहे. तर ही योजना नक्कीच त्यांच्यासाठी महत्त्वपूर्णची आणि फायदेशीर इथे असणार आहे. आता या योजनेचा फायदा काय आहे? तर या योजनेअंतर्गत मित्रांनो, तुम्हाला मिनी ट्रॅक्टर आणि ट्रॉली रोटरसह आवश्यक उपविभागांचा पुरवठा इथे दिला जातो. यामध्ये मित्रांनो, तुम्हाला तुमचं एक मिनी ट्रॅक्टर पण दिलं जातं आणि त्यासोबत जे काही आवश्यक असतील उपकरणे ते पण तुम्हाला या योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत. प्रत्येक छोट्या ट्रॅक्टरचे त्यांच्या उपविभागासह मूल्य 3,50,000 रुपये ते असणार आहे. स्वयंसहायता गट एकूण खर्चाच्या 10% योगदान देते. म्हणजे इथे तुम्हाला फक्त जे काही अमाऊंट असेल टोटल त्या टोटल अमाऊंटच्या 10% इन्व्हेस्टमेंट तुम्हाला ते स्वतः द्यावी लागते. म्हणजेच 35,000 रुपये. उर्वरित जे काही 3,15,000 रुपये असेल किंवा जी काही उर्वरित रक्कम असेल ती संपूर्ण सरकारद्वारे अनुदान इथे तुम्हाला दिलं जातं. ज्यामुळे त्या गटांना आर्थिकदृष्ट्या जे पण व्यवसाय करायचा असेल तो इथे स्वतः करू शकतात. तर अशा प्रकारे मित्रांनो या योजनेचा फायदा इथे दिलेला आहे. आता यासाठी काय आवश्यक पात्रता दिली, तर ती पात्रता काय आहे? अर्जदार अनुचित जातीचा किंवा नोबद्ध असला पाहिजे. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा असला पाहिजे. स्वयंसहायता गटात अनुसूचित जाती आणि नोबद्ध गटाचे किमान 80% सदस्य इथे असले पाहिजे. म्हणजे जो काही तुमचा गट असणार आहे स्वयंसहायताचा त्यामध्ये 80% लोक अनुसूचित जातीतील असले पाहिजे. मिनी ट्रॅक्टर आणि त्यांच्या उपविभागांची एकूण किंमत अंदाजे 3.5 लाख रुपये स्वयं गटा समूहाने या रकमेपैकी 10% रक्कम गोळा करणे आवश्यक आहे. म्हणजे जी काही या योजनेअंतर्गतची टोटल रक्कम असणार आहे, अनुदान रक्कम असणार आहे 3,50,000 रुपये. 10% रक्कम जी काही 35,000 रुपये ती तुम्हाला इथे स्वतः इन्व्हेस्ट करावे लागेल. 90% अनुदान महाराष्ट्र सरकारकडून तुम्हाला इथे दिलं जातं. आता यासाठी काही आवश्यक पात्रता इथे दिलेली आहे. ज्या पात्रतेमध्ये तुम्ही बसून या योजनेसाठी अर्ज करू शकता. आता अशा प्रकारे पात्रता दिलेली या पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. आता यासाठी काय आवश्यक कागदपत्रे पण दिलेली तर ती कागदपत्रे कोणती? इथे तुम्हाला तुमचा ओळखाचा पुरावा लागतो, आधार कार्ड, पॅन कार्ड, आदिवासी प्रमाणपत्र लागते, जातीचं प्रमाणपत्र लागते, स्वयंसहायता गट नोंदणी क्रमांक लागते, बँक खात्याचा तपशील, प्रतिज्ञापत्र, प्रस्तावपत्र आणि खर्चाचा अंदाज म्हणजेच कोटेशन. अशा प्रकारे जवळपास 7-8 डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेसाठी आवश्यक लागतात. हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या योजनेसाठी अर्ज कुठे करावा लागेल? अर्ज करण्याची प्रोसेस मित्रांनो खूप सोप्या पद्धतीने ठेवण्यात आली आहे. या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सोपं जे काय MHDBTची ऑफिशियल वेबसाईट असेल ऑनलाईन तेथे जाऊन तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे. तसेच जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर जिल्हा समाज कार्यालयामध्ये जाऊन पण तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. तिथे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला जाऊन तिथे दिलेला जो काही ॲप्लिकेशन फॉर्म असेल कलेक्ट करायचा आहे. एक पर डॉक्युमेंट अटॅच करून संबंधित कार्यालयामध्ये संबंधित अधिकाऱ्याकडे हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वाची योजना नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वाची आणि फायदेशीर असू शकते. मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.